जंतर मंतरवर जो प्रकार घडतो त्यानंतर नरेंद्र मोदी यांनी पुन्हा आज व्हिडिओ केलाय आणि ते असं म्हणतायत की शिवीगाळ केल्यानं कोणतीही समस्या सुटत नाही. काही लोक आंदोलक विद्यार्थ्यांनी मला आणि माझ्या आईला शिव्या दिल्या. मी त्यांचा रोज समजू शकतो. मी त्यांना माफ करतो. हां, शेवटी जे मोठे नेते असतात, त्यांची मनं सुद्धा तेवढीच मोठी असतात आणि सर्व घरातली मुलं ही त्यांना आपली मुलं असल्यासारखी वाटतात आणि हीच भावना आदरणीय मोदी साहेबांनी आपल्या एकंदर वक्तव्यामधून सिद्ध केलेली आहे. मोदींनी व्हिडिओ आल्यानंतर संजय राऊत असं म्हणतायत, की मोदींनी कालचा व्हिडिओ करणं म्हणजे त्यांनी शरणागती पत्करली आहे आणि त्यांना ते आता भ्रमिष्ट झालेले आहे. संजय राऊत हे नेहमीच असंबद्ध बोलण्यासाठी प्रसिद्ध आहेत. एक गोष्ट अशी आहे, की मुळातच हे सगळं प्रकरण आपण लक्षात घेतलं पाहिजे, की कशामधून उद्भवलेलं आहे, की एका केसच्या संदर्भात तरुणाईला कॉकरोचची उपमा देण्यात आली. ती उपमा कुठल्या राजकीय नेत्याने दिलेली नव्हती, तर ती ओघाओघामध्ये आपल्या देशाचे मुख्य न्यायाधीश सूर्यकांतजी यांच्याकडून आलेली होती. परंतु त्याचा अर्थ युवकांनी वेगळ्या तऱ्हेने घेतला आणि आपल्याला कमी लेखलं जातंय का, अशा भावनेतून कॉकरोच पार्टीचा जन्म झाला. त्याच्यामुळे एक गोष्ट लक्षात घेतली पाहिजे, की हे आंदोलन आणि कॉकरोच पार्टीचं गठन याचं अर्थोअर्थी काहीही संबंध नाही. युवक या प्लॅटफॉर्म खाली एकत्र आले आणि मग त्यांना एक विषय मिळाला या परीक्षेच्या निमित्ताने आणि त्याच्यामधून हे आंदोलन उभं राहिलं. परंतु आंदोलनामध्ये अनेक असामाजिक तत्व सामील झाली आणि त्याच्यामुळे त्यांनी जे पोलिसांवर हल्ले केले, पोलिसांच्या गाड्या तोडल्या, त्याच्यामध्ये विद्यार्थ्यांचा सहभाग नव्हता. तर ती असामाजिक तत्व होती. हे अनेक टीव्ही चॅनलनी सिद्ध करून दिलेले आहेत. त्याच्यामध्ये नामचीन गुंड सुद्धा होते, ज्यांच्यावर मोका लावलेला आहे. अशा स्वरूपाचे गुंड आणि त्यांच्या टोळ्या होत्या. मग ह्यांचा शिरकाव कसा झाला? तर या एकंदरीत आंदोलनामध्ये राजकीय पक्षांनी शिरकाव केला आणि ह्या राजकीय पक्षांच्या माध्यमातून या असामाजिक तत्वांनी त्याच्यामध्ये प्रवेश केला. त्याच्यामुळे विद्यार्थ्यांचा विषय बाजूला राहिला आणि जो हिंसाचार झाला त्याच्यामधून लाठी चार्ज झाला आणि ह्या लाठी चार्ज मधून विद्यार्थी दुखावले गेले. मन हे तरुण लोक असतात, यांची मनं सुद्धा तेवढीच कोवळी असतात आणि त्याच्यामुळे त्याच्यावर फुंकर घालणं आवश्यक होतं आणि ते काम वडिलकीच्या नात्याने आदरणीय पंतप्रधान नरेंद्रजी मोदी यांनी केलेलं आहे आणि त्याच्यामुळे खरं तर या गोष्टीचं सर्वांनीच स्वागत केलं पाहिजे. संजय राऊत गृहमंत्री अमित शहाची टीका करताना असं म्हणतायत, की तुम्ही तडीपार केलेले गुंड आहात. एक गोष्ट अशी आहे, की स्वतः राऊतजी हे तुरुंगामध्ये जाऊन आलेले आहेत. त्यांच्यावर आरोप झालेले आहेत. म्हणून कोणी त्यांना काही गुंड म्हणत नाही किंवा ह्या गोष्टी कोणी काढत नाही. आणि त्याच्यामुळे एक गोष्ट लक्षात घेतली पाहिजे, की अमित शहाजींना जी तडीपारी झालेली होती, तो संदर्भ हिंदू आंदोलनाचा होता. एक मोठं अग्नितांडव हे गुजरात राज्यामध्ये घडलेलं होतं. ट्रेन पेटवून देण्यात आली आणि त्याच्यामधून ज्या दंगली उसळल्या, त्याचा एकंदर परिणाम हा तत्कालीन तिथं जे राज्यकर्ते होते त्यांच्यावर झाला. त्याच्यामुळे त्याचा अर्थ गुंडगिरीमुळे झालेली तडीपारी नाही आहे, तर एका राजकीय आंदोलनामधून झालेली ती तडीपारी आहे. त्याच्यामुळे अनेक वेळेला ज्यावेळेला राम मंदिरचं आंदोलन झालं, अनेक लोकांवर केसेस केल्या गेल्या. त्याच्यामध्ये वेगवेगळे आरोप ठेवण्यात आले. पण ह्याचा अर्थ त्यांनी काही गुंडगिरीच्या माध्यमातून ते केलेलं नव्हतं. ते एक आंदोलन होतं आणि आंदोलनाच्या माध्यमातून झालेले हे खटले होते आणि त्याच्यामुळे अशा दृष्टीने देशाच्या गृहमंत्र्यांबद्दल उद्गार काढणं हे फारसं योग्य आहे असं मला स्वतःला वाटत नाही. मला एकच सांगायचं आहे, की आज जी इराणचं युद्ध चालू आहे, त्याच्यामध्ये भारतीय नौकांवर ज्याला हल्ला केली, त्याला भारत देश जगातला एकमेव देश आहे, की ज्यांनी आपल्या युद्धनौका इराणला पाठवल्या आणि त्यांना दाखवून दिलं, की तुम्ही आमच्या लोकांवर थोडा जरी हल्ला केला, तरी तुम्ही जरी आमचे मित्र असला, तरी तुमच्यावर प्रतिहल्ला करण्याला आम्ही कमी पडणार नाही. हे सिद्ध करून दाखवणारा एकमेव जगातला देश हा भारत होता आणि हे नेतृत्व मोदी साहेबांनी केलेलं आहे.
म्हणून त्या नेतृत्वाचा गौरव झाला पाहिजे. आणि तुम्ही कुठल्या दृष्टीने कुठलं राजकारण करताय हे सुद्धा खरोखर लज्जास्पद आहे असं मला वाटतं. भाई आता परीक्षा सुधारणा विधेयकाचं कायद्यात रूपांतर होतंय आणि त्यामुळे ज्या त्रुटी आहेत त्या दूर करून गुन्हेगारांवर वचक बसवण्यासाठी अत्यंत कठोर शिक्षा, जलद तपास आणि वेगवान निकालाच्या तरतुदी त्या कायद्यामध्ये केल्या जाणार आहेत. हे खरोखर स्वागतार्ह आहे. ज्यावेळेला मी शिक्षण खात्याचा मंत्री होतो त्यावेळेला कॉपीमुक्त परीक्षा हे अभियान आम्ही राबवलेलं होतं संपूर्ण महाराष्ट्रामध्ये. प्रत्येक जिल्ह्याचे जिल्हाधिकारी, पोलीस अधीक्षक, त्या जिल्ह्याचे सीओ हे सगळे ह्या चळवळीमध्ये सामील होते. प्रत्येकावर जबाबदाऱ्या दिलेल्या होत्या आणि मोठ्या प्रमाणात कॉपीवर प्रतिबंध घालण्याचा प्रयोग महाराष्ट्रामध्ये झाला. याचा परिणाम असा झाला की पहिल्या वर्षी थोडासा रिझल्ट कमी झाला, परंतु मुलं कॉपी करता येत नाही म्हटल्यानंतर मुलं अभ्यास करायला लागली आणि ज्या विभागांचा रिझल्ट कमी येत होता ते विभाग सुद्धा पुढे अग्रेसर व्हायला लागले. शेवटी आपल्याला सहजासहजी काहीतरी मिळू शकतं असं जर मुलांना वाटलं तर मग ते मेहनत करणार नाहीत. म्हणून त्याचं हे उदाहरण आहे की हे महाराष्ट्रामध्ये घडलेलं आहे. आज सुद्धा कॉपीमुक्त अभियान महाराष्ट्रामध्ये चालवलं जातं आणि त्याच्यामुळे महाराष्ट्रातल्या परीक्षा या चांगल्या रीतीने घेतल्या जातात आणि ह्याच्यापेक्षा सुद्धा अधिक फायदा ह्या नवीन विधेयकामुळे होईल. आणि निश्चितपणे पेपर फुटणे वगैरे हे प्रकार हे मला वाटतं इतिहासातून नष्ट होते. भाई इथे शेवटचा प्रश्न. या आंदोलनामुळे जितके अत्यंत चर्चेमध्ये आलेले आहेत आणि ते आपल्या पक्षामध्ये यावेत म्हणून शिवसेना आणि ठाकरे गट आणि भाजप यांच्याकडे रस्सीकडे सुरस चर्चा आहे का? नाही, मला स्वतःला असं वाटतं की त्यांनी आपलं स्वतंत्र अस्तित्व जपलं पाहिजे. मुळात ते आप पक्षाचे पदाधिकारी होते, त्याच्यामुळे त्यांना पॉलिटिकल बॅकग्राऊंड नाही असं बिलकुल नाही. परंतु त्यांना एक माध्यम मिळालेलं आहे ज्या माध्यमातून राजकारणाच्या बाहेर राहून युवकांसाठी काहीतरी ते करू शकतात. परंतु त्यांनी सुद्धा स्वतःवर संयम राखण्याची गरज आहे. कारण नुकतेच काही जी स्टेटमेंट त्यांच्याकडून आलेली आहे ती स्टेटमेंट बघता त्या तरुण वयाचा तो परिणाम आहे. त्यांनी जर योग्य असं नेतृत्व केलं तर युवकांचे जे प्रश्न आहेत ते राजकीय प्लॅटफॉर्मवर न येता या माध्यमातून सोडवता येतील आणि त्याच्यामुळे त्यांनी त्याच्यावर अधिक कॉन्सन्ट्रेशन करण्याच्या दृष्टीने त्यांना आम्ही शुभेच्छा देतो. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.